भाजपच्या गॅरंटी या शब्दावर बोलताना नाना पटोले म्हणाले की भाजपनं काँग्रेसचा गॅरंटी हा शब्द चोरला आहे। भाजपाची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी आहे। भाजपाकडून गॅरंटी या शब्दाचा देखील अपमान केला जातोय। गॅरंटी देतोय तर मुळात गॅरंटी हा शब्द आता कुठेतरी मागच्या वेळेला विकास शब्द होता, आता गॅरंटी शब्द आला। गॅरंटी शब्द त्यांनी आमचा चोरला मुद्दामून जाणीवपूर्वक शब्द वापरला। कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं प्रत्येक भाषण ऐका। राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या जनतेला गॅरंटी दिली की आम्ही आमचं सरकार आलं तर हे 5 मुद्दे आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये ते निकाली काढू। त्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी होती, गॅस सिलेंडर महागाईचा प्रश्न होता, असे काहीतरी 5 मुद्दे होते। आणि राहुल गांधीजींनी दिलेली गॅरंटी कर्नाटक सरकारमध्ये पूर्ण करण्यात आली। त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा ती गॅरंटी देण्यात आली। तेलंगणामध्ये सुद्धा परवाच आपण पाहिलं की सगळ्या राहुल गांधीजींनी जनतेला गॅरंटी दिली होती, ते पूर्ण केली। आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की जे शब्द दिला, जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची। पण नरेंद्र मोदीची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी आहे आणि त्या शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं, आता आदर्श त्यांच्यामध्ये सामील झाला। तर ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीला आपण समजलं पाहिजे। गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्याच तोंडून चांगला वाटतो, नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत नाही।